नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2024 रोजी झालेला जालना जिल्ह्याचा पेपर पाहिलेला होता. तर मित्रांनो, आज आपण 7 जुलै 2024 रोजी झालेला पुणे लोहमार्ग म्हणजेच पुणे रेल्वे पोलीसचा पेपर पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुमची परीक्षा झाली असेल तर तुम्ही यामधून तुमची कोणती उत्तरे कशी बरोबर आली किंवा कशा प्रकारे चुकली याबद्दल माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुमच्या जिल्ह्याचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्हाला या पेपरमधून समजेल की तुमच्या जिल्ह्याचा पेपर कशा प्रकारचा येणार आहे. तसेच जर या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कमी गुण मिळालेले आहेत आणि लवकरच येणाऱ्या 9000 प्लस पदांच्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेपर्यंत तुमचा चांगला सराव झालेला असेल. तर मित्रांनो, आता पाहूयात आणि सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. त्या अगोदर मित्रांनो, आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका असणारी एक सिरीज घेऊन आलो होतो. ज्या सिरीजमधील बरेचसे प्रश्न 7 जुलै रोजी झालेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. त्याचबरोबर जे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत ते देखील त्याच पॅटर्नवर आधारित होते. म्हणजे ज्या प्रकारचे आपण प्रश्न घेतले तसेच प्रश्न परीक्षेला देखील विचारण्यात आले होते. त्यामुळे जर तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही ही प्रश्नपत्रिका सिरीज नक्की घ्या. यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या 10 स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका देखील मिळतील. तर मित्रांनो, हे सर्व मिळणार आहे फक्त 25 रुपयांना. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे. आमच्या कॉन्टॅक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून आम्हाला मेसेज केल्यानंतर आम्ही तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्री देऊ, ज्यामध्ये तुम्हाला या सिरीजमधील प्रश्नपत्रिका कशा आहेत हे समजेल. तर मित्रांनो, आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1 पहा. 1, 6, 15 प्रश्नचिन्ह 45, 66, 91. आता मित्रांनो, या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे पहा. 1 + 5 6, 6 + 9 15. ठीक आहे. 9 अधिक डॅश डॅश असेल आणि तेव्हा प्रश्नचिन्ह येईल. पुढे पहा 45 अधिक 21 66 आणि 66 अधिक 25 91. मग काय केलेलं आहे, एकाआड एक विषम संख्या ऍड केलेली आहे. 1 मध्ये 5 ऍड केलं, त्यानंतर 7 सोडलं, 9 ऍड केलं, त्यानंतर मग काय करता येईल, 15 नंतर 11 सोडून 13 ऍड करता येईल आणि 15 आणि 13 बरोबर किती होतं, 28 होतं. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी 28. पुढे पहा 13 नंतर 15 सोडलं आणि 17 ऍड केलं. मग मित्रांनो, 28 मध्ये 17 मिळवल्यानंतर काय येतं, 45 येतं. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. रुपया भारत तर येन बरोबर काय. आता मित्रांनो, आपल्याला माहित आहे रुपया हे भारताचं चलन आहे. तर मग येन हे कोणत्या देशाचे चलन आहे, तर मित्रांनो येन आहे ते जपानचे चलन आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी जपान. प्रश्न क्रमांक 3. दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा मेरीगोल्ड फुल आहे, लिली फुल आहे, त्याचबरोबर कमळ काय फुल आहे. मग वेगळं काय असणार आहे, सफरचंद. म्हणजे ऑप्शन सी सफरचंद हे गटात बसत नाहीये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. मित्रांनो, घोडा, झेब्रा, जिराफ काय शाकाहारी प्राणी आहेत आणि वाघ कसा आहे, मांसाहारी प्राणी आहे. म्हणजे या ठिकाणी गटात कोणता शब्द बसत नाहीये, वाघ बसत नाहीये. ऑप्शन सी उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. आसाम बिहू तर केरळ बरोबर काय. आता मित्रांनो, आपण यावर किती वेळा प्रश्न पाहिला की कोणत्या राज्यामध्ये कोणतं नृत्य प्रचलित आहे किंवा कोणत्या राज्याचं कोणतं राष्ट्रीय नृत्य आहे. तर मित्रांनो, आसाममध्ये बिहू हे नृत्य केलं जातं, तर केरळमध्ये कथकली हे नृत्य केलं जातं. कोणतं आहे केरळमध्ये, कथकली आणि मोहिनीअट्टम. ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए. कुचिपुडी कुठे आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश, कथक उत्तर प्रदेश आणि भरतनाट्यम तमिळनाडू. ठीक आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यांची शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य पाहून ठेवा. प्रश्न क्रमांक 6. जर पुस्तक म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे बॅग, बॅग म्हणजे शब्दकोश आणि शब्दकोश म्हणजे खिडकी, तर शब्दांचे अर्थ कशात शोधणार. आता मित्रांनो, मुख्य प्रश्न वाचायचा फक्त काय आहे, शब्दांचे अर्थ कशात शोधणार. मित्रांनो, कशामध्ये शोधतो आपण, डिक्शनरीमध्ये म्हणजे शब्दकोशामध्ये. म्हणजे या ठिकाणी शब्दकोशाला काय म्हटलेलं आहे ते आपलं उत्तर असणार आहे. शब्दकोश म्हणजे काय, खिडकी. म्हणजे आपण शब्दांचे अर्थ आहेत ते खिडकीमध्ये शोधणार आहोत. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. ए बी सी या बहिणी आहेत,
डी हा ईचा भाऊ आहे, ई ही बी ची मुलगी आहे, तर ए व डी यांचे नाते काय? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, डी हा ईचा भाऊ आहे, म्हणजे या ठिकाणी जर ई ही बी ची मुलगी असेल तर डी देखील बी चा मुलगा असेल. मग या ठिकाणी बीच्या ज्या बहिणी आहेत त्या ई आणि डी च्या कोण असतील? मावश्या असतील. म्हणजेच ए आणि सी या डी आणि ई च्या मावशी आहेत. म्हणजे या ठिकाणी ए ही डी ची काय मावशी आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, ए बी सी डी हे चौघे कॅरम खेळत आहेत. या ठिकाणी हा कॅरमचा बोर्ड समजा. ए व बी जोडीदार आहेत. मित्रांनो आपल्याला माहित आहे कॅरम मध्ये जे जोडीदार असतात किंवा जे एकमेकांचे सोबती असतात ते काय असतात? एकमेकांसमोर बसलेले असतात. मग या ठिकाणी पहा, डी हा उत्तरेकडे तोंड करून बसलेला आहे. मग मित्रांनो ए आणि बी हे सोबती आहेत किंवा जोडीदार आहेत, तर अर्थातच सी आणि डी हे जोडीदार असतील. ठीक आहे. आणि डीचं तोंड जर उत्तरेला आहे तर सीचं तोंड अर्थातच दक्षिणेला असणार आहे. मग जर ए पश्चिमेकडे तोंड करून बसला असेल तर दक्षिणेकडे तोंड करून कोण बसला असेल? आता मित्रांनो डीचा जो जोडीदार आहे तो दक्षिणेला तोंड करून बसलेला असणार आहे, म्हणजेच सी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता शब्द इंग्लिश शब्दकोशात खाली दिलेल्या शब्दांपैकी दुसरा येईल? आता मित्रांनो दुसरा शब्द विचारलेला आहे, काय असणार आहे? आपण या ठिकाणी एबीसीडीचा जो क्रम आहे, अल्फाबेटचा जो क्रम आहे त्यानुसार मांडणी करणार आहे. मग सगळ्यामध्ये यम आहे, म्हणजे या ठिकाणी यमचा विचार सोडून द्या. नंतर सर्वांमध्ये ए आहे, एचा विचार सोडून द्या. नंतर जी पहा, जी कुठे कुठे आहे? जी जी जी. या ठिकाणी टी नंतर येतं, म्हणजे तिसरा पर्याय तर निग्लेक्ट झालेला आहे आपला. मग पुढे पहा, जी नंतर काय आहे? आय आहे. मग मित्रांनो आय कुठे कुठे आलेला आहे? आय फक्त पर्याय 1 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 आहे तो 1 नंबरला असेल. मग राहिलं काय? बी आणि डी. मग या ठिकाणी पहा, दोन्हीमध्ये पण यन आहे, मग यांचा विचार सोडून द्या. मग आय आणि ई पैकी आधी काय येतं? आय आणि ई पैकी आधी येतं ई. मग या ठिकाणी या क्रमानं दुसऱ्या क्रमांकाला कोण येणार आहे? डी येणार आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती आकृती चोर, अपराधी व पोलीस संबंध दर्शवते? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, अपराधी असतो तो चोर असू शकतो, खुनी असू शकतो, दरोडेखोर असू शकतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी अपराधीमध्ये काय येणार आहे? चोर येणार आहे. परंतु पोलीस हा चोर किंवा अपराधी असणार आहे का? नसणार आहे. म्हणजे या ठिकाणी पोलीस वेगळा येईल. म्हणजे या प्रकारची आकृती असणार आहे. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, एल ही एच ची मुलगी आहे, एच चे लग्न के बरोबर झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, एच आणि के हे एल चे आई बाबा आहेत. के ही आईची आई आहे. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी पहा, के आहे ती आई आहे, म्हणजे एच कोण आहेत? बाबा आहेत. आणि एल आणि आय हे दोघे बहीण भाऊ आहेत. ठीक आहे. पुढे पहा, आय हे जे चे वडील आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, आय म्हणजेच एच आणि के चा मुलगा हा जे चा वडील आहे. ठीक आहे. म्हणजेच जे आहे तो एच आणि के चा कोण आहे? नातू आहे. ठीक आहे. मग जे चे एम शी लग्न झालेले आहे आणि एम ही एन ची बहीण आहे, तर जे चे एच शी नाते कोणते? आता मित्रांनो जे चे एम शी लग्न झालेलं आहे आणि एम ही अर्थातच एन ची बहीण असल्यामुळे मुलगी असेल, म्हणजे जे हा मुलगा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे तो आईचा म्हणजेच आईचा मुलगा म्हणजेच एच आणि के चा नातू असणार आहे. म्हणजे या ठिकाणी नातू म्हणजे कोण? मुलाचा मुलगा. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. कसं करू शकतो आपण? एच के नवरा बायको, त्यांचा मुलगा कोण? आय, त्यांचा मुलगा जे. ठीक आहे. मग जे हा आईचा मुलगा म्हणजेच एच आणि के चा नातू म्हणजे मुलाचा मुलगा असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, राम पूर्वेकडे तोंड करून उभा असताना डाव्या बाजूला काटकोनात वळला, तर त्याच्या मागील बाजू दिशा कोणती? आता मित्रांनो रामचं तोंड पूर्वेकडे होतं. ठीक आहे. ही आली पूर्व दिशा, तोंड त्याचं इकडे होतं. जर तो डाव्या बाजूला काटकोनात वळला म्हणजे काय झालं? या बाजूला वळला घड्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे त्याचं तोंड आता कोणत्या दिशेला झालंय? त्याचं तोंड झालेलं आहे उत्तर दिशेला.
तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती असणार आहे? अर्थात दक्षिण असणार आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. एक माणूस वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला आणि मग 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळला, तर तो कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा असेल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, वायव्य दिशा कोणती असते? ही वायव्य दिशा आली. ठीक आहे, ही उत्तर असेल तर ही वायव्य दिशा आहे. मग तो माणूस आहे तो घड्याच्या काट्याच्या दिशेने 90 अंश वळला, म्हणजे त्याचं तोंड आता या दिशेला आलं, ईशान्येला आलं. ठीक आहे, त्यानंतर तो पुन्हा घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या दिशेने 135 अंश वळला, म्हणजेच हे 90 अंश आणि आणखी 45 अंश, म्हणजे या ठिकाणी त्याचं तोंड बदललं आणि पश्चिम दिशेला झालं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी. पुन्हा पहा, या 4 दिशा आहेत: उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. ठीक आहे, ही वायव्य, ही आग्नेय, ही नैऋत्य, ही ईशान्य. मग या ठिकाणी पहा, त्या व्यक्तीचं तोंड होतं ते वायव्यला होतं. तो घड्याच्या काट्याच्या दिशेने 90 अंश वळला, म्हणजे त्याचं तोंड आता ईशान्येला झालं. त्यानंतर तो घड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने 135 अंश, म्हणजे हे 90 आणि हे 45 असे एकूण 135 अंश वळला, म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? आता पश्चिमेला असणार आहे, म्हणजे ऑप्शन डी उत्तर आहे. ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 14. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आता मित्रांनो, हा प्रश्न एमपीएससी लेवलचा टाकलेला दिसतोय. या ठिकाणी ए नंतर 3 अक्षर सोडली की डी येतं, डी नंतर 4 अक्षर सोडली की एच, एच नंतर 5 अक्षर सोडली की एम, आणि एम नंतर 6 अक्षर सोडली की एस येतं. आता एस नंतर 7 अक्षर सोडायला लागतील. 7 अक्षर सोडल्यानंतर काय येतं? झेड येतं, म्हणजे नवीन अक्षरात म्हणजे नवीन जे पद आहे त्याचं पहिलं अक्षर झेड असणार आहे. मग त्यानंतर बी पहा, बी नंतर किती अक्षर सोडल्यानंतर जी येतं? सी डी ई एफ, 4 अक्षर सोडलं की काय येतं? जी येतं. ठीक आहे, 4 अक्षर. त्यानंतर 5 अक्षर सोडलं की एम, त्यानंतर 6 अक्षर सोडलं की टी, आणि टी नंतर 7 अक्षर सोडले की बी. मग बी नंतर 8 अक्षर सोडायचे आहेत: सी डी ई एफ जी एच आय जे. जे पर्यंत सोडलं की काय येणार आहे? के येणार आहे. मग झेड नंतर के कुठं आलेला आहे? पर्याय 1 आणि 2 मध्ये आलेला आहे. ठीक आहे, ए आणि बी मध्ये आलेला आहे. मग या ठिकाणी पहा, तिसऱ्या पदासाठी काय करायचं आहे? डी नंतर किती अक्षर सोडल्यानंतर के येतं? डी नंतर ई एफ जी एच आय जे, 6 अक्षर सोडले की के येतं. के नंतर 7 अक्षर सोडले की एस, एस नंतर 8 अक्षर सोडले की बी, बी नंतर 9 अक्षर सोडले की एल. आता एल नंतर 10 अक्षर सोडायची, म्हणजे पुढचं पद मिळेल. काय मिळतं? एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही. व्ही पर्यंत सोडलं की व्ही नंतरचा अक्षर कोणतं? डब्ल्यू, म्हणजे झेड के डब्ल्यू हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन बी. याला थोडा वेळ लागणार आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी वेगळा अंक ओळखा. आता मित्रांनो, 13 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, 23 देखील मूळ संख्या आहे, परंतु 63 मूळ संख्या आहे का? 7 आणि 9 ने भाग जातोय, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. 63 ही संख्या काय आहे? मूळ संख्या नाही. प्रश्न क्रमांक 16. तुम्ही उत्तरेकडे निघालात, मग उजवीकडे वळलात, परत उजवीकडे वळलात आणि शेवटी डाव्या बाजूकडे वळलात, तर आता तुम्ही कोणत्या दिशेकडे जात आहात? आता मित्रांनो, माझं तोंड सुरुवातीला उत्तरेकडे होतं, नंतर मी उजवीकडे वळालो, कुठे झालं? पूर्वेला झालं. नंतर उजवीकडे वळालो, दक्षिणेला झालं. नंतर शेवटी डाव्या बाजूला वळालो. ठीक आहे, मग कुठे झालं? पूर्वेला झालं. मग आता आम्ही कुठे जातोय? पूर्वेला जातोय, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. 225 256, तर 289 बरोबर किती? आता मित्रांनो, 225 15चा वर्ग आहे आणि 256 16चा. त्याचप्रमाणे 289 17चा वर्ग आहे, तर त्यानंतर 18चा वर्ग काय येतो? 324, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती वेन आकृती भारत, महाराष्ट्र आणि जग यांचा संबंध दर्शवते? आता मित्रांनो, जग मोठा आहे, जगामध्ये भारत हा देश आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य आहे, म्हणजे या ठिकाणी गोलात गोल असणारी आकृती असेल, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. विधान वाचा आणि त्यानुसार निष्कर्ष कोणते योग्य आहेत ते सांगायचं आहे. काही विटा झाडे आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी वेन आकृती काढू शकतो आपण. या काही विटा यापैकी झाडे आहेत, ह्या विटा आणि ही झाडे, सर्व झाडे लेखणे आहेत, म्हणजे या ठिकाणी सर्व झाडे ही लेखणे आहेत. सर्व लेखण्या ह्या बोटी आहेत, म्हणजे या ठिकाणी आकृतीत आकृती आकृतीत आकृती याप्रमाणे आकृती तयार होणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा निष्कर्ष काय काय आहेत.
काही विटा बोटी आहेत का मित्रांनो? या ठिकाणी काही विटा बोटी झालेल्या आहेत पहा. त्यानंतर काही लेखणे विटा आहेत का? काही लेखणे विटा देखील आहेत, हे देखील बरोबर आहे. काही विटा झाडे आहेत का मित्रांनो? या प्रकारच्या आकृत्या म्हणजे सर्व एकमेकाशी संबंधित आहेत. म्हणजे या ठिकाणी काही विटा झाडे आहेत आणि काही विटा बोटी देखील आहेत. म्हणजे या ठिकाणी सर्व निष्कर्ष बरोबर आहेत. ठीक आहे, ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. आकृती पहा कशी काढायची होती. काही विटा झाडे आहेत, म्हणजे या ठिकाणी या विटा आणि या झाडे. ठीक आहे, काही विटा झाडे आहेत. सर्व झाडे ह्या काय आहेत? लेखण्या आहेत. ठीक आहे, ओव्हरलॅप करणारा सर्कल असेल. त्यानंतर सर्व लेखण्या ह्या बोटी आहेत, म्हणजे या ठिकाणी याला देखील ओव्हरलॅप करणारा सर्कल येईल. म्हणजे या प्रकारची आकृती बनेल. प्रश्न क्रमांक 20 पहा. विधान आणि निष्कर्ष. कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते सांगायचं आहे. ठीक आहे, सर्व कप हे ग्लास आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी हे कप आहेत आणि हे सर्व कप आहेत ते ग्लास आहेत. ठीक आहे, काही ग्लास हे वाटी आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी हे असं असू शकतं किंवा हे असं देखील असू शकतं. ठीक आहे, आणि कोणतीही वाटी ही थाळी नाही, म्हणजे या ठिकाणी हे असं असू शकतं किंवा असं असू शकतं. मग या ठिकाणी आकृती कोणत्याही प्रकारची येऊ शकते. मग या ठिकाणी निष्कर्ष वाचा. आपण एक आकृती धरूया. कोणती? सर्व कप हे ग्लास आहेत, काही ग्लास हे वाटे आहेत. ठीक आहे, मग काही ग्लास हे वाटे आहेत आणि कोणतीही थाळी ही वाटी नाहीये. ठीक आहे, कोणतीही थाळी ही वाटी नाही, म्हणजे या प्रकारची आकृती काढू. मग या ठिकाणी निष्कर्ष पहा. कोणताही कप हा थाळी नाही. मित्रांनो कप थाळी असू शकतो, या ठिकाणी दिलेलं नसलं तरी असू शकतो, म्हणजे हा निष्कर्ष चुकलेला आहे. 2 पहा. कोणताही ग्लास हा थाळी नाही. मित्रांनो कोणताही ग्लास हा थाळी असू शकतो. ग्लास हा सेंटरला, ग्लास हा मोठा वर्तुळ आहे, हा देखील असू शकतो. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान देखील चुकलेलं आहे. 3 पहा. काही थाळ्या हे वाटे आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या थाळ्या आहेत, या वाट्या असू शकतात. ठीक आहे, परंतु या ठिकाणी दिलेलं आहे कोणतीही वाटी ही थाळी नाहीये, म्हणजे या ठिकाणी तिसरे विधान हे चुकलेलं आहे. या ठिकाणी कोणतीही थाळी ही वाटी असू शकत नाही, म्हणजे या ठिकाणी त्याने आधी दिलेलंच आहे. आणि काही कप हे ग्लास नाहीत. मित्रांनो काही कप हे ग्लास आहेत का? आहेतच. सर्व कप जर ग्लास असतील तर काही कप देखील असतील, म्हणजे या ठिकाणी विधान 4 देखील चुकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? कोणताही निष्कर्ष अनुसरत नाही. वरील सर्व निष्कर्ष चुकीचे आहेत. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. वैद्य इलाज तर न्यायाधीश बरोबर काय? मित्रांनो वैद्य इलाज करतात, त्याचप्रमाणे न्यायाधीश हे न्यायनिवाडा करतात, म्हणजेच काय? निकाल लावतात. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे तो एका अक्षर मालिकेवर आधारित आहे. या ठिकाणी ABCD पूर्ण लिहिलेली आहे, म्हणजे अक्षर मालिका लिहिलेली आहे पूर्ण. प्रश्न पहा 22वा. कोणते अक्षर G व Q यांच्या बरोबर मध्यावर आहे? आता मित्रांनो या ठिकाणी G आहे, या ठिकाणी Q आहे. यांच्या बरोबर मध्ये किती अक्षर आहेत? HIJKLMNOP म्हणजे असे एकूण 9 अक्षर आहेत. म्हणजे मित्रांनो यांच्या मधोमध अक्षर कितवं असेल? 5वं अक्षर. म्हणजे काय मोजायचं आहे? HIJKL म्हणजे या ठिकाणी L आहे ते मधलं अक्षर आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. ठीक आहे, मधले अक्षर मोजायचे आणि मधोमध अक्षर कोणतं आहे ते सांगायचं आहे. पुढे पहा, पुढे देखील यावरच प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 23. जर संपूर्ण मालिका उलट्या दिशेत केली तर कोणते अक्षर मधोमध येईल? आता मित्रांनो ABCD मध्ये किती अक्षर आहेत? 26 आहेत. ठीक आहे, मग मधोमध काय येणार आहे का? नाही येणार आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. कोणते अक्षर हे G पासून तेवढेच लांब आहे की जेवढे T हे अक्षर M पासून लांब आहे? आता मित्रांनो T आणि M मध्ये किती अक्षर आहेत? T आणि M मध्ये पहा NOPQRS म्हणजे अशी एकूण 6 अक्षर आहेत. मग मित्रांनो G पासून 6 अक्षर सोडल्यानंतर कोणतं अक्षर येतं? या ठिकाणी पहा G नंतर 6 अक्षर सोडायचे आहेत. कोणती कोणती? HIJKLM सोडलं काय आलं? N आलं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 25. कोणते अक्षर हे आयच्या पुढे उजवीकडून 10वे असणाऱ्या अक्षराच्या अलीकडे डावीकडून 3रे आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, कोणतं अक्षर आयच्या उजवीकडील 10व्या अक्षरापासून डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे असं विचारलेलं आहे. मग आय पासून 10वं अक्षर कोणतं आहे? पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यस आहे. आणि यस नंतर डावीकडे 3रं अक्षर कोणतं आहे? RQP म्हणजे या ठिकाणी P हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी हे प्रश्न सोपे होते. याच प्रकारचे प्रश्न आणखी विचारले जाऊ शकतात, याचा अभ्यास व्यवस्थित करा. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
आता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोलीस भरतीला प्रश्न हमखास असतात. जन्म कधी झाला, कोणत्या किल्ल्यावर झाला, राज्याभिषेक कधी झाला, मृत्यू कधी झाला. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता, त्यांची राजधानी कोणती होती, तसेच त्यांच्या पत्नींची नावं काय आणि मुलांची नावं काय, म्हणजे मुलींची आणि मुलांची नावं काय, यावर प्रश्न येतात. हे देखील करून ठेवा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि मृत्यू हा 3 एप्रिल 1680 रोजी झाला. तर मित्रांनो, या दरम्यान त्यांचा राज्याभिषेक झाला होता तो 6 जून 1674 रोजी पुढे झाला होता, रायगडावर झालेला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए 6 जून 1674, किल्ला रायगड. ठीक आहे. आणि जन्म शिवनेरी किल्ल्यावर. प्रश्न क्रमांक 27, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे. आता मित्रांनो, महात्मा फुले यांच्यावर आपण हा प्रश्न देखील पाहिलेला आहे, त्यांची पुस्तकं पाहिलेली आहेत. हे सर्व प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये, आपल्या प्रश्नसंच व्हिडिओमध्ये आणि आपल्या PYQ मध्ये सर्वांमध्ये झालेले आहेत. जर तुम्ही आपले व्हिडिओ व्यवस्थित पाहिले असते आणि आपले प्रश्नपत्रिका संच विकत घेतले असते तर तुम्हाला नक्की यातून फायदा झाला असता. मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए. यांच्यावर इतर प्रश्न कोणते येतात, तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणाचं आहे, किंवा ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, तृतीयरत्न हे नाटक, सत्सार, तसेच अखंडादी काव्यरचना ही पुस्तकं किंवा ही साहित्य संपत्ती कोणाची आहे, असा प्रश्न येऊ शकतो. तर याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. हे सर्व महात्मा ज्योतिराव फुले यांचं आहे. त्यांचा जन्म कुठे झाला, कधी झाला, ठीक आहे. त्यासोबतच त्यांनी पहिली शाळा कोणत्या ठिकाणी सुरू केली आणि कधी सुरू केली याचा अभ्यास करा. याची माहिती मी तुम्हाला देऊ शकलो असतो, परंतु याचा अभ्यास जर तुम्ही केला तर तुमच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहील. प्रश्न क्रमांक 28 पहा, रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आता मित्रांनो, कालच आपण प्रश्न पाहिलेला होता, कशावर, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेवर. ठीक आहे. त्याचबरोबर आपण भारतातील आणि भारत ज्या खेळांमध्ये सहभागी होतो अशा सर्व खेळांबद्दल माहिती पाहिली होती आणि सांगितलं देखील होतं की या खेळाचा अभ्यास करून ठेवा. तर या ठिकाणी पहा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, फ्रेंच ओपन टेनिस मध्ये जिंकलेल्या पुरुष आणि महिला खेळाडूचं नाव सांगितलं आणि पाहिलं. तर मित्रांनो, हा प्रश्न देखील त्यावरच आहे, कारण रोलँड गॅरोस हे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचं दुसरं नाव आहे. म्हणजे या ठिकाणी रोलँड गॅरोस ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, टेनिस खेळाशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. याचं दुसरं नाव काय आहे, फ्रेंच ओपन टेनिस. प्रश्न क्रमांक 29 पहा, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी हे कोठे आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही नाशिक या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याची स्थापना कधी झाली होती, याची स्थापना 1906 साली इंग्रजांच्या काळात झाली होती. कधी, 1906 साली. प्रश्न क्रमांक 30, ऑलिम्पिक 2024 कोठे होणार आहे. आता मित्रांनो, याचा बॅकग्राऊंड लक्षात ठेवा. ऑलिम्पिक सारखी एक स्पर्धा ग्रीसमध्ये प्राचीन काळामध्ये होत होती. त्याच पार्श्वभूमीवर 1896 साली ग्रीसमधील अथेन्स या ठिकाणी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आली. वर्ष काय होतं, 1896. तर मित्रांनो, त्यानंतर दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा भरवली जाते. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, 2004 साली अथेन्स या ठिकाणी, 2008 साली बीजिंग या ठिकाणी, 2012 साली लंडन या ठिकाणी, 2016 साली ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरियो या ठिकाणी, तसेच 2020 मध्ये टोकियो या जपानमधील शहरामध्ये. त्याचबरोबर 2024 साली ही स्पर्धा आहे ती पॅरिस या ठिकाणी आणि 2028 साली ही स्पर्धा आहे ती अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी भरणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन ए पॅरिस. 2028 बद्दल विचारलं तर अमेरिकेतील लॉस एंजेलिस, किंवा जर 2024चं ठिकाण न विचारता देश विचारला तर फ्रान्स. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे. मित्रांनो, याबद्दल आपण प्रश्न पाहिलेले आहेत. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे, याचं नाव काय, किंवा याच्या जलाशयाचं नाव काय, तसेच गोदावरी नदीवर आणखी कोणतं धरण बांधण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, जायकवाडी धरण आहे ते गोदावरी नदीवर आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. जिल्हा कोणता, छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर मित्रांनो, याच्या जलाशयाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे, नाथसागर जलाशय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, हे संत भारुडे आणि गवळणी करता प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, आपण मागच्याच व्हिडिओमध्ये हा प्रश्न पाहिला. काय होतं की महाराष्ट्रामध्ये
भारूड रूढ करणारा संत कोणता होता? तर मित्रांनो याचं उत्तर काय होतं? संत एकनाथ. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. याचं देखील उत्तर काय असणार आहे? संत एकनाथ असणार आहे. का? कारण संत एकनाथांनी अनेक गवळणी आणि भारुडे यांच्यामधून समाज प्रबोधन केलेलं आहे. तर मित्रांनो याबद्दल आपण आणखी माहिती काय पाहिली होती? सर्वात पहिल्या भारुडाची रचना कोणी केली होती? संत ज्ञानेश्वरांनी. परंतु रूढ कोणी केलं होतं? संत एकनाथांनी. प्रश्न क्रमांक 33, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? मित्रांनो या ठिकाणी कोणता कोणता प्रश्न उपराष्ट्रपतींवर येऊ शकतो की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे? त्याचबरोबर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण, सध्याचे कोण आणि सध्या होते त्यांच्या पाठीमागे कोण होते, त्यांच्या आधी कोण होते, असे प्रश्न येऊ शकतात. तर मित्रांनो पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. सध्या कोण आहेत? जगदीप धनखड. 2022 पासून जगदीप धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. त्यांच्या आधी कोण होते? व्यंकय्या नायडू होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे क्वाड मंचाच्या खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? आता मित्रांनो क्वाड हा काय आहे? सुरक्षा संवाद आहे. याची स्थापना 2007 साली करण्यात आली होती आणि यामध्ये 4 देश आहेत. कोणते कोणते? ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका. म्हणजे या ठिकाणी ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका आलेला आहे. मग फ्रान्स सदस्य आहे का? नाहीये. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी भारत असायला होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा. हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? मित्रांनो दुसऱ्या महायुद्धाचं मोठं कारण कोण होता? हिटलर होता. तर मित्रांनो याच्या कारकिर्दीत त्यानं ज्यू लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. परंतु युद्धामध्ये होणारी हार पाहून त्यानं 30 एप्रिल 1945 रोजी आपल्या बराकीमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली होती. म्हणजे वर्ष कोणतं होतं? 1945. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 36 पहा. महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? आता मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 पासून पाहूया. 2021 चा पुरस्कार हा आशा भोसले यांना देण्यात आला होता. 2022 चा आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 चा अशोक सराफ आणि 2024 चा प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रमोद महाजन झाला असलं तरी याचं उत्तर पर्याय 2 मानूया. ठीक आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी प्रदीप महाजन असं असायला हवं होतं. प्रश्न क्रमांक 37, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? आता मित्रांनो या ठिकाणी काय पाहायचं आहे आणि का पाहायचं आहे? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो आणि कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो एक वैज्ञानिक होते, एक भारतीय वैज्ञानिक होते, डॉक्टर CV रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन इफेक्टचा शोध लावलेला होता आणि त्यासाठी त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. आणि याच धर्तीवर 1987 साली पहिल्यांदा 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला होता. कोणता दिवस आहे? ज्या दिवशी त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला तो दिवस. त्या दिवसाला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरं केलं जातं. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. 28 फेब्रुवारी 1987 ला सुरुवात करण्यात आली होती. आणि मित्रांनो का आणि कोणासाठी? तर डॉक्टर CV रमन यांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 38 पहा. खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास कारणीभूत नाही? आता मित्रांनो ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला माहित आहे. काय होतं? पृथ्वीच्या आतल्या वातावरणातलं तापमान वाढतं. तर मित्रांनो यासाठी कोणते वायू कारणीभूत आहेत? तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि पाण्याची वाफ हे सर्व काय आहेत? हरितगृह वायू आहेत. तर मित्रांनो यामध्ये कोणता कोणता आलेला आहे? कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड आलेला आहे. परंतु अर्गॉन आहे का मित्रांनो? अर्गॉन हा हरितगृह वायू नाही. म्हणून ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. हा हरितगृह परिणामास कारणीभूत नाही. प्रश्न क्रमांक 39 पहा. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? आता मित्रांनो एल निनो काय आहे? तर एक परिणाम आहे. आणि हा कशामुळे होतो? तर प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागरामध्ये जे तापमानात बदल होतो त्यामुळे एल निनोची निर्मिती होते. आणि त्यामुळे काय होतं? तर त्या भागातलं वारं आहे ते उत्तरेकडे वाहतं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? नैऋत्य मान्सून म्हणतो. म्हणजे मित्रांनो एल निनो हा प्रशांत महासागरामध्ये म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. आणि तो भारतातील मान्सूनच्या पावसावर म्हणजेच नैऋत्य मान्सूनवर परिणाम करतो. कारण याच्यामुळे काय होतं? त्या भागातलं वारं आहे, जी हवा आहे ती भारताकडे व्हायला लागते. प्रश्न क्रमांक 40.
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? आता मित्रांनो याविषयी प्रश्न पहा कोणते कोणते असतील. तर या स्पर्धेमध्ये किती संघांनी भाग घेतला, ही स्पर्धा कोणी जिंकली, तसेच या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज कोण होता किंवा प्लेयर ऑफ द सिरीज कोण होता, यावर प्रश्न येऊ शकतात. तर मित्रांनो ही स्पर्धा आहे ती अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशामध्ये पार पडली. आणि कधी पार पडली? 1 ते 29 जुलै 2024 या कालावधीमध्ये पार पडली. आणि मित्रांनो यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये म्हणजे प्रत्येक विश्वचषक स्पर्धेमध्ये दरवेळी 16 संघ सहभागी असायचे, परंतु 2024 साली या स्पर्धेमध्ये 20 संघांनी सहभाग घेतला होता. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. ऑड आहे, काय आहे, प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये 16 संघ असतात, परंतु यावर्षी 20 संघ होते, म्हणून हे ऑड आहे आणि यावर प्रश्न आलेला आहे. तर मित्रांनो स्पर्धा कुठे पार पडली आपण पाहिलं. तसेच विजेता कोण होता? भारत होता आणि उपविजेता कोण? साऊथ आफ्रिका. तर मित्रांनो प्लेयर ऑफ द सिरीज हा पुरस्कार कोणाला मिळाला? जसप्रीत बुमराह याला. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 41, नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? आता मित्रांनो यावर आपण मागच्या वेळी प्रश्न पाहिला. काय प्रश्न होता की नवीन फौजदारी कायद्यांना मंजुरी कधी मिळाली? तर मित्रांनो मंजुरी मिळाली होती डिसेंबर 2023ला आणि लागू झालेले आहेत 1 जुलै 2024 पासून. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन बी. कायदे कोणते कोणते आहेत? तर मित्रांनो भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या जागी 3 नवे कायदे आणण्यात आलेले आहेत. नव्या कायद्याची नावं काय आहेत? तर पहिला BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, दुसरा BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि तिसरा भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BSA. असे 3 कायदे आलेले आहेत आणि 1 जुलै 2024 पासून ते लागू करण्यात आलेले आहेत. रद्द झालेल्या कायद्यांची नावं देखील विचारली जाऊ शकतात, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 42, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? आता मित्रांनो हा प्रश्न देखील आपण कितीतरी वेळा पाहिलेला आहे. नटसम्राट हे नाटक लिहिलं होतं वि. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांनी. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 43, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या? आता मित्रांनो 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुका ह्या 18व्या लोकसभा स्थापनेकरता होत्या आणि याचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? ओम बिर्ला बनलेले आहेत. ठीक आहे, ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो मग याच्या आधीची 2019 ते 2024 कितवी होती? 17वी आणि 2014 ते 19 ही 16वी होती. ठीक आहे, नरेंद्र मोदी 16व्या लोकसभेपासून भारताचे पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 44, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळे पाणी, 6 सोनेरी पाने आणि जोसेफ मॅझनी याचं चरित्र हे 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. तर गीता रहस्य हे पुस्तक आहे ते लोकमान्य टिळक यांचं आहे. म्हणजे हे पुस्तक सावरकरांचं नाही आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45 पहा, प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? आता मित्रांनो याच्यावर आपण किती वेळा प्रश्न पाहिला, कोणी केला, कधी केला? तर मित्रांनो प्रार्थना समाज हा 31 मार्च 1867 साली मुंबई या ठिकाणी आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केलेला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी आत्माराम पांडुरंग. ठीक आहे, वर्ष काय? 1867. पुढे पहा प्रश्न क्रमांक 46, समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? आता मित्रांनो समृद्धी महामार्ग आहे तो मुंबई आणि नागपूर या 2 शहरांना जोडून 700 किलोमीटर अंतर पार करणार आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी मुंबई नागपूर. तर मित्रांनो हा महामार्ग आहे तो एकूण 10 जिल्ह्यांमधून जातो, एवढं लक्षात ठेवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? मित्रांनो आता याविषयी सर्वांना माहीत असेलच, 21 ते 65 वर्ष. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो 65 वर्षावरील महिला देखील याचा लाभ मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत. प्रश्न क्रमांक 48, सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? मित्रांनो सी डोम ही हवाई संरक्षण प्रणाली आहे ती इस्रायलनं 2022 साली विकसित केली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए इस्रायल. ठीक आहे, 2022 साली. प्रश्न क्रमांक 49 पहा,
वाळवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? मित्रांनो, वाळवण बंदर आहे ते पालघरमधील डहाणू या तालुक्यामध्ये बांधलं जात आहे. म्हणजे जिल्हा कोणता? पालघर. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. वाळवण आहे हे पालघरमधील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे आणि या ठिकाणी हे बंदर बांधलं जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नपत्रिका सिरीजबद्दल सांगितलं होतं, ज्यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या 10 स्पष्टीकरणासह असणाऱ्या उत्तरपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. आणि याची डेमो प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी फ्री मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर टेलिग्रामवर जायचं आहे आणि आम्हाला डेमो असा मेसेज करायचा आहे, जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका हवी आहे आणि ती तुम्हाला अगदी फ्री देण्यात येईल. आणि तुम्हाला ती आवडली आणि योग्य वाटली तर तुम्ही आपला प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता. तर मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे की यामधील बरेचसे प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न फक्त व्हॅल्यू बदलून किंवा नाव बदलून त्याच प्रकारचे प्रश्न टाकण्यात आलेले आहेत. म्हणजेच जर तुम्ही आमच्या प्रश्नपत्रिका पाहून गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर ते सोडवता आले आणि स्पष्टीकरण पाहून ते तुम्हाला समजून घेता आले तर तुम्हाला परीक्षेमध्ये येणारे प्रश्न अगदी इझिली सोडवता येतील. आणि त्यासाठी तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घ्यावा असं सजेशन मी देईन. तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका सिरीज म्हणजे 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना आपल्याला मिळणार आहेत. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? मित्रांनो, प्रेमा नसून पेमा आहे, लक्षात ठेवा. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर मित्रांनो, पेमा खांडू आहेत ते 2016 पासून अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यांचा पक्ष कोणता असं विचारलं तर काय नाव सांगायचं? सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते, परंतु 2016 पासून ते पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या पार्टीमध्ये आहेत, या पक्षामध्ये आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51. विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, विरामचिन्हांचा योग्य वापर केलेलं वाक्य ओळखायचं असेल तर त्यामध्ये स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह हे 3 व्यवस्थित आलेलं वाक्य शोधायचं आहे आणि ते कोणतं आहे? ऑप्शन सी मध्ये आहे. ठीक आहे. या ठिकाणी याच्यामध्ये फक्त एवढीच मदत आपण करू शकतो. प्रश्न क्रमांक 52. खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. आता मित्रांनो, खाली पान पर्ण बरोबर आहे. महेश शंकर म्हणजे महादेव आणि शंकर समानार्थी शब्द आहेत. तर शत्रू आणि दुश्मन हे देखील समानार्थी शब्द आहेत. परंतु संहार म्हणजे नाश करणे आणि रक्षण म्हणजे रक्षा करणं हे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणजे समानार्थी शब्दांची जोडी नाही. म्हणून ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास डॅश डॅश असे म्हणतात. आता मित्रांनो, आपण याच्या व्याख्या पाठच करून घेतलेल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला एकतरी प्रश्न यावर होता. तसेच प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये देखील यावर प्रश्न आहे. तर मित्रांनो, काय व्याख्या होती? कर्तरी प्रयोग कधी? जर कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग. कर्मणी कधी? कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापद स्वरूप बदललं तर कर्मणी प्रयोग. आणि दोन्हीनुसार बदलत नसेल, जसं की या ठिकाणी दिलेलं आहे, तर भाव्य प्रयोग. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54. खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते? मित्रांनो, योग्य विरुद्धार्थी जोडी सांगायची आहे. आघाडीसाठी विरुद्धार्थी शब्द कोणता असतो? पिछाडी. या ठिकाणी अंत आलेला आहे म्हणजे ए नाहीये. आगंतुक, आमंत्रित. मित्रांनो, आगंतुक म्हणजे निमंत्रण नसलेला किंवा न बोलावलेला आणि आमंत्रित म्हणजे बोलावलेला. म्हणजे ही विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर देखील पुढे पाहूया. उदार. उदारला विरुद्धार्थी कोणता असेल? कंजूस असेल. या ठिकाणी दिलेलं नाहीये. आणि इहलोकला कोणता असेल? परलोक असेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ए, सी आणि डी चुकलेला आहे आणि फक्त बी जोडी बरोबर आहे. ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 55. लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता मित्रांनो, लिंग ओळखायचं आहे. आता लाकूडचा उल्लेख करताना आपण कसा करतो? कोणत्या दर्शक सर्वनामाचा वापर करतो? तर ते लाकूड असं म्हणतो आपण. जर तो लाकूड म्हणालो तर पुल्लिंगी असतं, जर ती लाकूड म्हणालो तर स्त्रीलिंगी असतं. परंतु या ठिकाणी ते लाकूड हे बरोबर आहे. आणि ते लाकूड म्हणतो तेव्हा काय म्हणायचं? तो असेल तर पुल्लिंगी, ती असेल तर स्त्रीलिंगी आणि ते असेल तर नपुंसकलिंगी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 56. पहा, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, अनलला समानार्थी शब्द कोणते आहेत? अग्नी, आग, विस्तव, पावक, जाळ, वनी इत्यादी आहेत. म्हणजे या ठिकाणी अनलचा समानार्थी शब्द कोणता आलेला आहे? अग्नी आलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन बी. वाऱ्यासाठी काय असेल? तोय, पवन इत्यादी. पाणी आणि आकाशाचे समानार्थी शब्द तुम्हाला पाहायचे आहेत.
प्रश्न क्रमांक 57, जे टाळले जाऊ शकत नाही म्हणजे. मित्रांनो, ज्याला टाळता येत नाही त्याला काय म्हणायचं? अपरिहार्य. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी. इंग्लिशमध्ये विचारलं असतं तर इनएव्हिटेबल. प्रश्न क्रमांक 58, नाठाळाचे माथी हनुकाठी असे संत तुकाराम कोणाला उद्देशून म्हणतात? मित्रांनो, नाठाळ म्हणजे कोण असणार आहे? नाठाळ म्हणजे दुर्जनी व्यक्ती, म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59, नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मित्रांनो, नाडी सापडणे म्हणजे काय? एखादी गोष्ट कशा प्रकारे घडती आहे, एखाद्या व्यक्तीची एखादी कमजोरी सापडणं म्हणजे काय? अंदाज लागणं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी आपलं उत्तर आहे, अंदाज येणे. नाडी सापडणे म्हणजे अंदाज येणे. प्रश्न क्रमांक 60, तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म ओळखा. आता मित्रांनो, वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो कर्ता असतो, ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म असतं आणि जी क्रिया होते त्याला काय म्हणायचं? क्रियापद म्हणायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी वाक्यामध्ये कर्ता आहे तो, परंतु कर्म आलेलं नाहीये, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी, या वाक्यात कर्म नाही. प्रश्न क्रमांक 61 पहा, पांतस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, पांतस्थ म्हणजे काय? वाटसरू. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62, जनावरांना फुकट पोचण्याचे ठिकाण या शब्दसमूहाकरता योग्य शब्द कोणता? आता मित्रांनो, आपण आहे असा प्रश्न पाहिलेला होता. मोकाट जनावरांना किंवा आजारी जनावरांना सांभाळण्याची जागा म्हणजे काय? तर पांजरपळ, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63, खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? मित्रांनो, विघटन म्हणजे काय? विस्कटणे, वेगळं होणे किंवा नाश होणे. त्याच्या विरुद्ध काय असेल? संघटन असेल, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64, अश्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, अश्व म्हणजे काय? घोडा, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65, किंवा, अथवा, वा, की ही सर्व कोणत्या प्रकारची अव्यये आहेत? मित्रांनो, किंवा, अथवा, वा किंवा की या शब्दातून काय दाखवलं जातंय? तर एखाद्या गोष्टीला असलेला पर्याय दाखवला जातोय, म्हणजे विकल्प दाखवलं जातोय, म्हणून हे काय आहेत? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66, श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये श्याम कर्ता आहे, पेरू कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे. मग आपण प्रयोग कसा ओळखतो? तर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलतं का? कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलतं का? तसेच दोन्हीनुसार बदलत नाही का? या गोष्टी आपण पाहतो. तर मित्रांनो, या ठिकाणी श्यामचं जर राधा केलं तर या ठिकाणी राधा पेरू खाते, खातोचं खाते होते, म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे, परंतु वाक्यामध्ये कर्म देखील आलेला आहे. पेरू हे कर्म आहे, म्हणून या ठिकाणी सकर्मक कर्तरी प्रयोग आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67 पहा, पोलिसांनी चोरास पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा. आता मित्रांनो, चोरासमध्ये चोर या शब्दाला स हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि स कुठे कुठे असतो? द्वितीय आणि चतुर्थीमध्ये. तृतीयाचे विभक्ती प्रत्यय कोणते आहेत? सलाते, सलानाते, आणि चतुर्थीचे कोणते आहेत? सलाते, सलानाते. तर या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? जर कर्माला सलाते किंवा सलानाते यापैकी कोणताही प्रत्यय लागला असेल, फक्त पहा कर्माला लागला असेल तरच या ठिकाणी द्वितीय विभक्ती असते, म्हणजे या ठिकाणी कर्माला म्हणजे चोराला स हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून या ठिकाणी द्वितीय विभक्ती आहे. ठीक आहे, कर्माला लागला तरच फक्त द्वितीय विभक्ती असते. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 68, अनुभव नसलेला म्हणजे. मित्रांनो, ज्याला अनुभव नाही असा अनअनुभवी, म्हणजे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 69, स्वप्न भंगणे या शब्दसमूहाचा अर्थ. मित्रांनो, स्वप्न भंगणे म्हणजे काय? एखादी इच्छा अपूर्ण राहणे, स्वप्न पूर्ण न होणे, म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले या काव्यपंक्तीमधील अलंकार कोणता? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, नी, 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 तसेच या ठिकाणी च, च आणि या ठिकाणी नी या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे, या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि मित्रांनो, जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीमध्ये किंवा वाक्यामध्ये ठराविक अक्षरांची पुनरावृत्ती होऊन चमत्कृती साधली जाते, तेव्हा त्या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार असतो, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी, अनुप्रास. ठीक आहे. उपमा, श्लेष आणि यमक हे तीन तर पाहूनच ठेवा. प्रश्न क्रमांक 71, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली होती? मित्रांनो, आनंदवन ही कुष्ठरोग्यांची सेवा करणारी तसेच आदिवासी लोकांची सेवा करणारी एक संस्था चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये
1948 साली बाबा आमटे यांनी स्थापन केली होती, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे बाबा आमटे. तर मित्रांनो, बाबा आमटे यांनी पुढे हेमलकसा या ठिकाणी 1973 साली लोक बिरादरी प्रकल्प देखील सुरू केला होता, ज्याचं काम प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे पाहत असतात. प्रश्न क्रमांक 72, गुगल कंपनीच्या CEO चे नाव काय? मित्रांनो, गुगल कंपनीचे जे CEO आहेत त्यांचं नाव आहे सुंदर पिचाई, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 73 पहा, महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? प्रश्न करेक्ट करा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या महिला पोलीस महासंचालक तसेच पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत असा प्रश्न असेल तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी, श्रीमती रश्मी शुक्ला. तर मित्रांनो, याचं उत्तर हे असेल. प्रश्न क्रमांक 74 पहा, पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? मित्रांनो, पॅगोडा म्हणजे काय तर बौद्ध धर्मियाचं प्रार्थना स्थळ, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी, बौद्ध धर्मियाचं प्रार्थना स्थळाला काय म्हणायचं? पॅगोडा म्हणायचं. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 75, उत्क्रांतीवादाचा जनक कोण? मित्रांनो, उत्क्रांती म्हणजे काय? आता एखादा जीव असतो, सजीव असतो, तो काय करतो तर विविध वातावरणात वेगवेगळ्या प्रकारे वाढतो. तर त्या वातावरणाशी आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थिती जुळवून घेत त्याच्यामध्ये, त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या राहणीमानामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं? उत्क्रांती म्हणायचं. आणि मित्रांनो, हा सिद्धांत आहे तो चार्ल्स डार्विन यानं मांडला होता, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी, चार्ल्स डार्विन. उत्क्रांतीवादाचा जनक तसेच उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारा व्यक्ती कोण? चार्ल्स डार्विन. प्रश्न क्रमांक 76, आयताकृती आकाराच्या 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद व 2 मीटर रुंदीचे एक प्रवेशद्वार असलेल्या बागेला तारेचे 3 वेटोळ्याचे कुंपण घालायचे असल्यास किती लांबीची तार लागेल? मित्रांनो, बागेची लांबी किती? 60 मीटर, रुंदी 40 मीटर. मग या ठिकाणी हा आयत आहे, मग या आयताचे क्षेत्रफळ मग या आयताची परिमिती काढायची आणि याला गुणिले 3 करायचं. परंतु यामध्ये 2 मीटर लांबीचं काय आहे, रुंदीचं काय आहे? दरवाजा आहे, म्हणजे प्रवेशद्वार आहे. मग काय करायचं? 3 वेटोळ्यांसाठी 2 2 2 म्हणजे एकूण 6 मीटर त्याच्यातून वजा करायचं. मग काय करूया? परिमिती काढूया. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी किती? 60 अधिक 40 बरोबर 100, म्हणजेच परिमिती बरोबर किती आली? 2 गुणिले 100 बरोबर 200. ठीक आहे. मग असे 3 वेटोळे घालायचे आहेत, म्हणजेच एकूण किती लांबीची तार लागेल? 200 गुणिले किती वेटोळे? 3 वेटोळे बरोबर 600 मीटर लांबीची तार झाली. परंतु काय झालेलं आहे पुढं तर 2 मीटर लांबीचं काय आहे? 2 मीटर रुंदीचं काय आहे? प्रवेशद्वार आहे. मग त्याच्यातून 3 वेटोळ्यांसाठी 2 2 आणि 2 असे एकूण 6 मीटर तार वजा केली पाहिजे, म्हणजेच 600 वजा 6 बरोबर किती? 594. म्हणजे एकूण तार किती लागणार आहे? 594 मीटर लागणार आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77, एक काम पूर्ण करण्यास 2 जणांना 16 दिवस लागतात. जर ते काम 4 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती माणसे वाढवायला लागतील? आता मित्रांनो, किती माणसे लागतील हे काढूया, म्हणजेच किती माणसे वाढवायला लागतील हे काढता येईल. काय करायचं? 2 गुणिले 16 बरोबर लागणारी एकूण माणसे बरोबर x गुणिले 4. ठीक आहे. मग x ची किंमत काढायची आहे. लागणारी एकूण माणसे बरोबर 2 गुणिले 16 भागिले हे 4 इकडे येईल. ठीक आहे. 2 गुणिले 16 बरोबर 4. काय झालं? 4 की 4, 4 + 16 आणि 2 गुणिले 4 बरोबर 8. ठीक आहे. म्हणजे एकूण माणसं लागणार आहेत 8. x बरोबर 8 आहे म्हणल्यावर. परंतु या ठिकाणी 2 माणसं आधीपासून आहेत, म्हणजे अजून किती माणसे वाढवायला लागतील? तर 8 + 2 बरोबर 6 माणसे वाढवायला लागतील. एकूण माणसे लागतील 8 आणि 2 आधीपासून असल्यामुळे अजून किती माणसं लागणार? 6 माणसं लागणार, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78, 33.786548 वजा 28.678654 बरोबर किती? आता मित्रांनो, काय करायचं या ठिकाणी? साधी वजाबाकी करायची आहे. एकाखाली एक संख्या लिहायच्या, वजाबाकी करायची, उत्तर येईल. उत्तर काय येतं? उत्तर येतं 5.1078944, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी वजाबाकी करा, अवघड नाहीये म्हणून करून दाखवत नाहीये. प्रश्न क्रमांक 79, जर ए व बी हे दोन्ही विषम अंक असतील तर खालीलपैकी कोणता पर्याय सम असेल? आता मित्रांनो, लक्षात ठेवा, 2 विषम अंक असतील, ठीक आहे, तर त्यांचा गुणाकार असतो तो काय येतो? विषमच येतो. युनिव्हर्सल ट्रूथ आहेत, तथ्य आहेत. 2 विषम संख्यांचा गुणाकार हा विषम असतो. त्याचबरोबर 2 विषम संख्यांची बेरीज ही नेहमी सम येते. ठीक आहे.
मग या ठिकाणी पहा ए बी गुणाकार आहे म्हणजे या ठिकाणी विषम असेल. या ठिकाणी ए बी गुणाकार म्हणजे विषम संख्या अधिक 2 विषम संख्या असेल. या ठिकाणी पहा ए अधिक बी म्हणजेच सम येईल, परंतु अधिक 1 केल्यावर पुन्हा ए विषम होतंय. मग या ठिकाणी जेव्हा विषम संख्यांची बेरीज होते तेव्हा समसंख्या येते. म्हणजे या ठिकाणी ए अधिक बी बरोबर काय असणार आहे, समसंख्या असणार आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. समजा ए आहे 5 आणि बी आहे 7, बेरीज किती येते 5 आणि 7 12, समसंख्या आली. परंतु जर गुणाकार केला तर 5 7 35 येईल. ठीक आहे, म्हणजे विषम संख्या येईल, म्हणून ऑप्शन ए बरोबरच आहे. प्रश्न क्रमांक 80, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? मित्रांनो पाहूनच कळेल या ठिकाणी सर्वात लहान संख्या कोणती असेल, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 81, 197 स्टार 5462 या संख्येत स्टारच्या जागी कोणता सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे ती संख्येस 9 ने पूर्ण भागता येईल? आता मित्रांनो काय करायचं आहे, स्टारच्या जागी 1 2 3 4 क्रमाने ठेवून पाहायचं. सर्वात लहान विचारलंय त्यामुळे सर्वात आधी 1 ठेवूया आणि त्याला काय करायचं 9 ने भागायचं आणि पूर्ण भाग गेला तर उत्तर ते असेल आणि पूर्ण भाग नाही गेला तर काय होईल, पॉईंटमध्ये उत्तर येईल. ठीक आहे, मग ते उत्तर नसणार आहे. मग या ठिकाणी पहा, मग या ठिकाणी जर आपण स्टारच्या जागी 1 ठेवलं तर काय होतं, उत्तर येत नाही, पॉईंटमध्ये उत्तर येतं म्हणजे 1 नाही आहे. जर 2 ठेवलं तर काय होतं, उत्तर येतं, म्हणून 2 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. करून पाहूया. 1 9 7 2 5 4 6 2. तर मित्रांनो याला भाग घालवला 9 ने तर काय उत्तर येतं, 2 1 9 1 7 1 8 येतं. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग जातोय, म्हणून ऑप्शन बी 2 हे स्टारच्या जागी असणार आहे. प्रश्न क्रमांक 82, कुणालने एका दुकानातून 65 पुस्तके एकूण 1050 रुपयांना विकत घेतली व दुसऱ्या दुकानातून 50 पुस्तके एकूण 1020 रुपयांना विकत घेतली, तर त्याची खरेदीची प्रतिपुस्तक सरासरी किंमत काय? आता प्रतिपुस्तक किंमत काढायची आहे. मग काय करायचं, एकूण खरेदी किमतीची बेरीज करायची. 1050 अधिक 1020 किती येतं, 2070 येतं. भागिले काय, प्रतिपुस्तक काढायचं असल्यामुळे पुस्तकांच्या संख्येची बेरीज 65 अधिक 50 बरोबर किती, 115. मग मित्रांनो 2070ला 115 ने भागल्यानंतर काय येतं, 18 येतं. म्हणजेच एकूण सरासरी किंमत काय असणार आहे, प्रतिपुस्तक 18 रुपये. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 83, 4 अंकांचे सरासरी 60 आहे. पैकी पहिला अंक इतर तिन्ही अंकांच्या एकूण बेरजेच्या 104वा भाग आहे, तर तो पहिला अंक कोणता? आता मित्रांनो आपण काय करूया, पहिला अंक बरोबर x मानूया. मानला, ठीक आहे. पहिला अंक x असेल तर इतर 3 अंकांची बेरीज काय असेल, इतर 3 अंकांची बेरीज बरोबर काय असणार आहे, 4x असणार आहे. ठीक आहे, मग x अधिक 4x बरोबर काय, x अधिक 4x बरोबर 4 अंकांची एकूण बेरीज म्हणजे काय, सरासरी गुणिले 4 म्हणजे 4 गुणिले 60. मग काय येतं, 5x बरोबर x अधिक 4x बरोबर 5x बरोबर 60 गुणिले 4 बरोबर 240. मग x बरोबर काय, हे 5 इकडून जाईल आणि 240ला भागिले होईल. मग काय येतं, 5 चौक 20 राहिले 4 आणि 5 48 म्हणजे 48. x बरोबर 48 म्हणजे पहिली संख्या 48 आहे आणि इतर 3 संख्यांची बेरीज काढायची असेल तर 4x म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 84, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहे. जर त्यापैकी एक अंक 84 असेल तर दुसरा अंक कोणता? आता मित्रांनो आपण काय पाहिलेलं आहे, आपण प्रश्नसंचामध्ये पाहिलं, प्रश्नपत्रिका संचामध्ये पाहिलं, तसेच व्हिडिओमध्ये पाहिलं आणि टेस्ट सिरीजमध्ये देखील पाहिलं. तर काय पाहिलेलं होतं, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा त्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतकाच असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, लसावी आणि मसावी यांचा गुणाकार म्हणजेच 12 गुणिले 336 बरोबर काय असणार आहे, 84 गुणिले x म्हणजे दुसरी संख्या. मग या ठिकाणी x ची किंमत काढण्यासाठी काय करायला लागेल, हे 84 इकडं आहे ते इकडं भागाकारामध्ये येईल. मग काय येतं, 12 × 12 12 7 84 म्हणजे 336 भागिले 7 काय येतं, 7 × 7
7 चोक 28, राहिले किती 5 आणि 8 7 56 म्हणजे 48. ठीक आहे, म्हणजे पहिली संख्या 84 असेल तर दुसरी संख्या असणार आहे 48. ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. काय करायचं, लसावी आणि मसावी यांचा गुणाकार हा त्या दोन संख्येच्या गुणाकारा इतकाच असणार आहे. प्रश्न क्रमांक 85. एस बी बरोबर 7 9 आणि बी सी बरोबर 5 4. तर ए बी सी म्हणजे एस बी सी बरोबर काय असेल. आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, हे ए आहे, हे बी आहे आणि हे सी आहे. ए किती 7, बी 9. त्याचप्रमाणे दुसऱ्या याच्यामध्ये पहा, बी किती आहे 5 आणि सी 4. मग काय करायचं, सुरुवातीला या 5 न 7 ला 9 ला गुणायचं, नंतर 4 न 9 ला गुणायचं, म्हणजे एचं बीचं सीचं प्रमाण निघेल. मग या ठिकाणी पहा 7 5 35, ए बरोबर 35, 5 9 45 म्हणजे बी बरोबर 45 आणि 9 चोक 36 म्हणजे सी बरोबर 36. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 35 45 36 म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. काय केलं ते व्यवस्थित पहा. ए बी सी, ए बरोबर काय 7, बी 9 आणि दुसऱ्या ठिकाणी बी बरोबर 5 आणि सी बरोबर 4. मग काय केलं 5 न 7 ला म्हणजे ए ला आणि बी ला गुणलं, 7 ला आणि 9 ला गुणलं. त्याचप्रमाणे सी न फक्त बी ला गुणलं. मग काय येणार आहे, ए साठी 35, 7 5 35, बी साठी 9 5 45 आणि सी साठी 9 चोक 36. ठीक आहे, म्हणजे 35 45 36 ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86. 5 जणांचे प्रति महिना उत्पन्न जर अनुक्रमे 1132, 1140, 1144, 1136 आणि 1148 असेल तर त्यांची सरासरी काय. आता मित्रांनो या ठिकाणी सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या करायची. किती येते बेरीज ती काढा आणि भागिले एकूण संख्या म्हणजे 5 करा. मी काय करतो, या ठिकाणी सगळ्याचा बेस 1100 आहे, तर पुढे फक्त 32 40 44 36 आणि 48 यांची बेरीज करतो. किती येणार आहे 32 अधिक 40 72, 72 अधिक 44 116, 116 अधिक 36 152 आणि 152 अधिक 48 बरोबर काय 200. यांची बेरीज किती झाली 200 भागिले किती एकूण संख्या 5, 200 भागिले 5 बरोबर 40. म्हणजेच या ठिकाणी 1100चा बेस अधिक 40 बरोबर 1140 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. या सर्वांची बेरीज भागिले 5 करा किंवा मी केलं तसं करा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 87. श्यामने एक यंत्र रुपये 12,000 रुपयाला विकत घेतले व 15,000 रुपयांना विकले तर त्याचा फायदा किती टक्के झाला. मित्रांनो एकूण नफा बरोबर काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग काय 15,000 वजा 12,000 बरोबर एकूण नफा बरोबर किती येणार आहे 3,000 रुपये. मग मित्रांनो हे 3,000 रुपये हे खरेदी किमतीच्या म्हणजे 12,000चे किती टक्के असणार आहे 3,000 भागिले 12,000 गुणिले 100. आता या ठिकाणी पहा 2 शून्यासाठी 2 शून्य गेले, मग काय राहिलं 3,000 भागिले 120. ठीक आहे, लिहायचं 3,000 भागिले 120. या शून्याला हा शून्य गेला, काय राहिलं 300 भागिले 12. 300 भागिले 12 बरोबर काय 12 दुने 24. ठीक आहे, राहिलं किती 6 राहिलं आणि 12 पंचे 60 म्हणजेच 25% नफा झालेला आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 88. एक टाकी एका नळाने 20 मिनिटात भरते व दुसऱ्या नळाने स्वतंत्ररित्या ती 30 मिनिटात भरते. जर दोन्ही नळ एकत्र वापरले तर टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील. आता मित्रांनो काय करायचं आहे टाकीची एकूण क्षमता बरोबर काय करायचं या दोन्हीचा लसावी. किती येतो 20 आणि 30चा लसावी. 20 आणि 30चा लसावी असतो 60. मग मित्रांनो एकूण टाकी बरोबर 60 लिटर. मग पहिला नळ आहे तो 20 मिनिटात टाकी भरतो. ठीक आहे, मग एका मिनिटात किती भरत असेल एका मिनिटात भरणार आहे 60 भागिले 20 बरोबर 3 लिटर. ठीक आहे, आणि दुसरा नळ काय करतो 60 लिटरची टाकी 30 मिनिटात भरतो. म्हणजे एका मिनिटात किती भरणार आहे 60 भागिले 30 बरोबर किती 2 लिटर. मग मित्रांनो हे दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर एका मिनिटाला किती टाकी भरतील 3 अधिक 2 बरोबर 5 लिटर. मग मित्रांनो 5 लिटर प्रति मिनिट या दरानं 60 लिटर टाकी भरायला किती वेळ लागेल 60 लिटर टाकी भरायला लागणार आहे
60/5 बरोबर 12 मिनिटे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89. एक व्यक्ती सायकलने 150 मीटर अंतर 25 सेकंदात कापते, तर त्याचा ताशी वेग काय? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, मीटरमध्ये अंतर दिलेलं आहे आणि सेकंदामध्ये वेळ दिलेला आहे. मग जे उत्तर येईल ते कशामध्ये येईल? जो जो वेग येईल तो मीटर पर सेकंदमध्ये असेल. मग याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? किलोमीटर पर आवर म्हणजे प्रति तास वेगामध्ये करायचं आहे. मग काय करता येईल? आधी सुरुवातीला एक फॉर्म्युला वापरायचा. कोणता? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग या ठिकाणी वेग बरोबर काय येणार आहे? 150/25 काय येतं? 25 25 150 म्हणजेच 6 मीटर पर सेकंद. आता आपल्याला वेग मिळाला मीटर पर सेकंदमध्ये, याचं कन्वर्जन किलोमीटर पर आवरमध्ये म्हणजे प्रति तास वेगामध्ये करायचं आहे. काय करायला लागेल? या 6ला म्हणजे किलोमीटर प्रति तास वेग करण्यासाठी 6ला 18/5 न गुणलं पाहिजे. मग काय होईल? 18 गुणिले 6 बरोबर 108/5. मग या ठिकाणी पहा 5 × 5 5 दुने 10 राहिले किती? 8 राहिलं. यामध्ये देखील 5 न भाग जातोय. 5 × 5 राहिले बाकी काय? 3. मग या 3ला 0 टाकला म्हणजे पॉईंट टाकला, काय आलं? 30 आलं. ठीक आहे. मग 5 × 5 5 × 30 म्हणजे 21.6 आपलं उत्तर येणार आहे. म्हणजेच ताशी वेग आहे तो किती असेल? 21.6 किलोमीटर पर आवर. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 90. 6 × 3 कंसामध्ये 3 - 1. आता मित्रांनो आपल्याला माहित आहे काय असतं? बॉडमास नियम काय आहे? कंचे भागू बेव म्हणजेच कंस भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी असा क्रम असला पाहिजे. मग या ठिकाणी कंस पहिल्यांदा करूया. 3 - 1 बरोबर 2. नंतर कंसाचा गुणाकार आहे 2 × 3 किती आलं? 6. आणि मग 6 × 6 बरोबर 36 म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91. 42/10,000 ची किंमत दशांश अपूर्णांकात किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा 42/10,000 आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 42च्या इकडे पॉईंट दिला तर हे 2 शून्य जातील आणि त्यानंतर ह्या 2 शून्यासाठी आणखी 2 शून्य घ्यावे लागतील. म्हणजेच उत्तर काय येतं? 0.0042. या 2 शून्यासाठी हा पॉईंट आणि इथं 2 शून्यासाठी हे 2 शून्य आहे असे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए 0.0042. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 92. खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता? आता मित्रांनो सर्वात छोटा विचारलेला आहे. काय करायचं? 15/16 करायचं. काय येतं? 0.93. 19/20 बरोबर 0.95. 24/25 बरोबर 0.96 आणि 34/35 बरोबर 0.97. मग सर्वात मोठा कोणता? 0.97 म्हणजे 34/35 आणि सर्वात लहान कोणता? 0.93 म्हणजेच 15/16. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. सर्वात छोटा सर्वात लहान आहे 15/16. प्रश्न क्रमांक 93. 304 वेळा 141 किती होतात? मित्रांनो काय करायचं आहे? या ठिकाणी गुणाकार करा म्हणून सांगितलेलं आहे इनडायरेक्टली. मग कसा करता येईल? साधा गुणाकार करून टाका आणि उत्तर लिहा. 141 गुणिले 304. मग या ठिकाणी पहा 4 न 1 ला गुणलं 4 4 × 16 हातचाला 1 4 × 4 आणि 5. ठीक आहे. दुसरं पद पहा 0 0 0 आणि 1 0. ठीक आहे. आणि तिसरं काय आहे? 3 ने गुणायचं आता परत 0 0 3 1 3 3 चौक 12 हातचाला 1 आणि 3 1 3 1 3 आणि 1 4. ठीक आहे. मग उत्तर काय येणार आहे? 4 6 8 2 4 42 86 4. कुठं आलेलं आहे? ऑप्शन सी मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 93 झालेला आहे हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 94. 999 गुणिले 99 गुणिले 9 भागिले 99 भागिले 9 भागिले 3. आता मित्रांनो सलग सिरीज आहे म्हणून या ठिकाणी 99 ला 99 कॅन्सल होईल, 9 ला 9 कॅन्सल होईल. मग राहिलं काय? 999 भागिले 3
999 भागिले 3 बरोबर 333. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95. दोन व्यक्तींमध्ये 16 वर्षांचे अंतर आहे. 6 वर्षांपूर्वी त्यापैकी मोठ्याचे वय छोट्या व्यक्तीपेक्षा 3 पट होते, तर मोठ्याचे वय किती? आता मित्रांनो, मोठ्याचं आजचं वय काढायचं आहे. मग काय करायला लागेल? त्या व्यक्तींचं 6 वर्षापूर्वीचं वय बरोबर काय मानूया? मोठ्या व्यक्तीचं वय लहान व्यक्तीचं वय बरोबर x मानूया. मग मोठ्या व्यक्तीचं वय किती होतं? 3 पट होतं, म्हणजे 3x असणार आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, त्यानंतर आतापर्यंत त्यांच्या वयातील फरक किती आहे? 16 वर्ष. म्हणजेच x 3x अधिक 6 वजा x अधिक 6 बरोबर किती आहे? 16. मग मित्रांनो, या ठिकाणी पहा, 3x मधून x गेलं, किती राहिलं? 2x. आणि या ठिकाणी अधिक 6 आणि हे वजा 6 कॅन्सल झालं. 2x बरोबर 16. तर x बरोबर किती? 16 भागिले 2 बरोबर किती? 8. मग मित्रांनो, x म्हणजे काय? 6 वर्षापूर्वी त्या मुलाचं वय किती होतं? 8 वर्ष. मग त्या मुलाचं सध्याचं वय किती असेल? 8 अधिक 6 बरोबर 14. मग मुलाचं मित्रांनो आजचं वय 14 वर्ष आहे. तर मोठ्या व्यक्तीचं आजचं वय किती असेल? वयामध्ये 16 वर्षाचा फरक आहे, म्हणजेच 14 अधिक 16 बरोबर 30. मोठ्या व्यक्तीचं वय असेल 30 वर्ष. ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 96. एका मेसमध्ये 105 किलो गहू एका आठवड्याला लागतो, तर 58 दिवसांकरता किती गहू लागेल? आता मित्रांनो, काय करायचं आहे? एका आठवड्याला 105 किलो गहू लागतो. मग 105 भागिले 7 केलं म्हणजे एका दिवसाला लागणारा गहू मिळेल. किती येतो? 7 राहिले किती? 3. आणि 7 5 35 म्हणजे 15 किलो. म्हणजेच एका दिवसाला 15 किलो गहू लागतो. तर 58 दिवसाला किती लागेल? 58 गुणिले 15. मग करा 58 गुणिले 15. 15 × 20 0 हातचा आले 12 आणि 15 5 75 अधिक 12 87. म्हणजे एकूण 870 किलो गहू लागणार आहे 58 दिवसाकरता. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी मूळ संख्या कोणती? मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. ज्या संख्येला फक्त 1 आणि ती संख्या स्वतः यांनी भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या म्हणायचं. मग या ठिकाणी 19 मूळ संख्या आहे. 19ला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून 19 ही मूळ संख्या आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, 21ला 3 आणि 7ने भाग जातो, 27ला 3 आणि 9ने जातो, आणि 33ला 3 आणि 11ने जातो. ठीक आहे. म्हणून या 3 काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. ज्यांना भाग जातो त्यांना काय म्हणायचं? संयुक्त. आणि ज्यांना भाग जात नाही त्यांना मूळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 98. रुपये 5760 वर 10.6% प्रमाणे 3 वर्षानंतर किती व्याज मिळेल? आता मित्रांनो, काय करायचं आहे? सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं. सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100. म म्हणजे मुद्दल 5760, द बरोबर दर 6% आणि क मध्ये कालावधी 3 भागिले 100. मग 5760 गुणिले 6 गुणिले 3 भागिले 100 काय येतं? 5760 गुणिले 6 गुणिले 3 बरोबर येतं 1,03,680 भागिले काय? 100. काय येणार आहे? शून्याला शून्य गेला आणि एक शून्यासाठी पॉईंट दिला. ठीक आहे. म्हणजेच 1036.80 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 99. जर 1 जानेवारी 2007 ला सोमवार असेल, तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल? आता मित्रांनो, आपण काय करतो? ज्या वर्षापासून पुढे जायचं आहे त्या वर्षापासून पुढे विषम दिवसांची संख्या मोजतो. मग एक लक्षात ठेवायचं आहे, जर सामान्य वर्ष असेल तर त्या वर्षामध्ये एक विषम दिवस असेल, म्हणजे आपण एक दिवस पुढे जाणार. आणि जर लीप वर्ष असेल तर त्या वर्षामध्ये 2 दिवस विषम असतील, म्हणजे आपण 2 दिवस पुढे जाणार. मग या ठिकाणी 2007 काय आहे? सामान्य वर्ष आहे, म्हणजे आपल्याला एक दिवस पुढे जायचं आहे.
मग 1 जानेवारी 2008ला कोणता दिवस असेल? सोमवारपासून एक दिवस पुढे मंगळवार, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 100. 41,209 या संख्येचे वर्गमूळ कोणते? आता मित्रांनो, एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. आपण ही ट्रिक व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये देखील समजावून सांगितली आहे. तर काय करायचं आहे? संख्या लिहून घ्यायची 41,209. आता या ठिकाणी वर्ग दिलेला आहे, म्हणजे काय, दोन संख्या निवडायच्या, बाजूला घ्यायच्या आणि या 0,9 किंवा एकक स्थानाचा जो अंक आहे त्याचं वर्गमूळ काय असतं, किंवा कोणत्या संख्येच्या वर्गाच्या ठिकाणी 9 हा अंक असतो, तर 3च्या, म्हणजे 9 साठी काय घेतलं? 3 घेतलं. राहिलं काय? 412. मग मित्रांनो, 412 पेक्षा लहान आणि लगतची पूर्ण वर्गसंख्या कोणती असते ती घ्यायची आणि तिचं वर्गमूळ आपल्याला पुढे लिहायचं आहे. म्हणजे 412च्या आसपासची आणि 412 पेक्षा लहान लगतची असणारी पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे? 400. आणि 400चं वर्गमूळ किती असतं? 20. म्हणून या ठिकाणी 3च्या पुढे काय लिहायचं? 20 लिहायचं. म्हणजेच 203चा वर्ग असतो तो 41,209 इतका असेल. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. काय केलं? पुन्हा एकदा पहा, शेवटचा प्रश्न आहे म्हणून पुन्हा सांगतो. संख्या लिहून घ्यायची 41,209, इतर कोणती असू दे. मग वर्ग विचारलेला आहे म्हणून दोन संख्या निवडायच्या, शेवटच्या दोन संख्या बाजूला घ्यायच्या. मग या ठिकाणी 19 असेल, 91 असेल, काही असेल. मग या ठिकाणी 9 साठी काय करायचं आपल्याला? तर अशी कोणती संख्या आहे जिच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 हा अंक असतो, तर ती संख्या आहे 3. म्हणून या 9 साठी काय लिहायचं? 3 लिहायचं. जर या ठिकाणी 1 असतं तर या ठिकाणी 1 आलं असतं, 4 असतं तर काय आलं असतं? 2 आलं असतं, आणि 6 असतं तर 6 आलं असतं. ठीक आहे. आणि 1 असतं तर 1 किंवा 9 आला असता. तर या ठिकाणी पहा, हे झालं. उरलेली संख्या कोणती? 412. मग मित्रांनो, 412 किंवा इतर कोणतीही संख्या असेल तर काय करायचं? त्याच्यापेक्षा लहान परंतु लगतची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे ते शोधायचं. आपल्याला पाठ असेल, 30 पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ असले पाहिजेत. मग 412च्या लगतची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे? पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे? 400 आहे. मग 400चं वर्गमूळ काय येतं? 20 येतं. मग मित्रांनो, हे 20 ह्या 3 पुढे लिहायचं, म्हणजे 203 हे आपलं उत्तर होणार आहे. ठीक आहे. व्हेरीफाय करायचं असेल त्यांचा गुणाकार करून पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. हे होते पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचे 7 जुलै रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती समजली असेल, प्रश्नांचं स्पष्टीकरण आवडलं असेल आणि तुम्हाला यातून फायदा झाला असेल तर काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे. फायदा होतोय, अभ्यास होतोय, म्हणजे काय, लाईक करणं बंधनकारक झालेलं आहे आता. व्हिडिओला लाईक करा. आणि काय करायचं आहे? तुमचे जे कोणी मित्र आहेत ज्यांचा पेपर अजून झालेला नाही आहे किंवा पेपर झाला आहे परंतु उत्तर का चुकली, कशी चुकली कळालं नाही आहे, तर त्यासाठी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. तसेच जे विद्यार्थी 9,000+ भरतीसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, म्हणजे सर्वांना याचा फायदा होईल. तसेच पुढे काय करायचं आहे? जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाची प्रश्नपत्रिका सिरीज विकत घ्यायची आहे, म्हणजेच 25 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका विकत घ्यायच्या आहेत, तर काय करायचं? डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा. आम्ही तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देऊ. तर मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर कोणतीही शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आणि आपला अभ्यास तपासण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर अपलोड करण्यात येणारी माहिती आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये पुढच्या प्रश्नपत्रिकेसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.